मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रविवार स्पेशल थाळी। तर यामध्ये मी कोलंबी फ्राय, बांगडा फ्राय आणि बांगड्याचा सार केला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोकणी स्टाईल जेवण कसं असतं हे तुम्हाला यात कळेल। इथे बघा बांगडे कट करून आणले आहेत, तर त्याच्यामध्ये आईने कोकम घालून ठेवले आहेत। हे बांगडे सेपरेट काढले आहेत मच्छीसाठी। ही आहे कोळंबी, तर याच्यामध्ये पण मी कोकम घालून ठेवले आहे। चला आता आपण बांगड्याचा सार करूया। तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये लसूण फोडणीला दिले आणि कढीपत्ता। आपण कोणताही मच्छीचा जेव्हा सार करतो त्याला नेहमी आपण लसूण फोडणीला द्यायची। त्याच्यानंतर मी त्याच्यात घातलेली आहे बारीक केलेली मिरची, सुकी मिरची असते ती मिक्सर करून त्याच्यामध्ये घातली आहे आणि तेलामध्ये ते व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे त्याला छान असा लाल कलर येतो। आता बघा ढवळल्यावर तुम्हाला इथे दिसत असेल लाल लाल झाल्या मस्त। त्याच्यात आता घालूया आपण खोबऱ्याचं वाटण। कांदा खोबऱ्याचं वाटण आहे जे आपण कोकणी स्टाईलने बनवतो। आता हा सार बनवणार आहे, तर हे सगळं आपण मिश्र करून घेऊया। व्यवस्थित असं त्याला मिश्र करून आपण याच्यामध्ये जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण घालूया कोकम घातल्याशिवाय मच्छीला आता चवच येत नाही। त्यानंतर आपण यात घालणार आहोत चवीनुसार मीठ। एक व्यवस्थित कड आल्यावरती आपण त्याच्यात घालूया मच्छी। आता कड आल्यावर का घालायची? जर आपण अगोदरच टाकली तर ती मच्छी वितळते, त्याच्यामध्ये पूर्ण काटे होतात। मग त्याच्यामुळे एक कड आल्यावर घालायची, म्हणजे तो जे वाटप असतं तेही व्यवस्थित शिजतं आणि मच्छीही आपली व्यवस्थित राहते। तर आता बघा मी मच्छी घातल्यानंतर 5 मिनटं ते 7 मिनटं ठेवलं आहे आणि मस्त अशी माझी मच्छी झाली आहे। आता आपण बांगडा फ्राय करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी घेतला आहे रवा। बारीक रवा आहे हा, मीडियम साईजचा पण रवा तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर यात घालूया आपलं घरगुती मसाला, कोकण पद्धतीतला आहे। त्याच्यानंतर त्यात आपण घालूया हळद ही थोडीशीच घालायची आहे, नाहीतर त्याला थोडासा वेगळी टेस्ट येते, त्याच्यामुळे थोडीशीच घालायची आहे। त्यानंतर त्याच्यात घालूया तांदळाचं पीठ। जेव्हा आपण तांदळाचं पीठ घालतो तेव्हा ते क्रिस्पी होतं, म्हणून थोडंसं मी तांदळाचं पीठ यूज केलं आहे। त्याच्यानंतर त्यात घालूया चवीनुसार मीठ। आता हे मीठ थोडंसं घालायचं आहे, कारण मच्छीला ऑलरेडी मीठ लावून ठेवलं आहे, म्हणून रव्याला लागेल एवढंच थोडंसं मीठ याच्यात घालूया आणि हे आता मिक्स करून घेऊया। आता बघा माझा झणझणीत तसा सार मच्छीचा रेडी आहे। याच्यामध्ये आपण घालूया कोथिंबीर। साराचा कलर बघूनच तुम्हाला कळत असेल की किती छान झाला आहे सार। चला आता माझा सार झाला आहे। आता मी काय करते, मच्छी फ्राय करून घेऊया। तर आता बांगडे फ्राय करून घेऊया। आपण जे मिश्रण बनवलेलं फ्राय करण्यासाठी त्याच्यामध्ये बांगडा डीप करून घ्यायचा आहे। त्याला व्यवस्थित असं ते मिश्रण लावायचं आहे आणि ते तेलात सोडायचं आहे। तर जर तुम्ही व्यवस्थित तेलही घालायचं आहे, मग ते काय होतं की रवा तो चिटकत नाही तेलामध्ये आणि पीठ असतं, आणि ते पीठ आपण तांदळाचं त्याच्यासाठीच घालतो की नुसता जर तुम्ही रवा लावला तर थोडासा तो चिकटतो जेव्हा आपण मच्छी परततो तेव्हा। त्याच्यामुळे जर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तर तुमचा जो रवा चिकटतो तव्यामध्ये तोही चिकटणार नाही, व्यवस्थित त्याला प्रॉपर असं लागतं। चला तर आपण सगळी मच्छी आता फ्राय करून घेऊया। मच्छी आपण परतून चारही बाजूने त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचे आहे। 5 ते 7 मिनटंच लागतात मच्छी फ्राय व्हायला, जास्तही वेळ लागत नाही। आता मी बघा सगळ्या बाजूने व्यवस्थित परतून अशी ती मच्छी फ्राय करून घेतली आहे आणि कुठेही माझ्या ते बांगड्याचं जे लावलेलं टेक्स्चर आहे ते कुठेही निघालेलं नाही। दोन्ही साईडने छान असा त्याला रवा लागला आहे। तर अशा प्रकारे तुम्हीही करून बघा। थोडंसं पीठ आणि रव्याचं मिश्रण खूप छान प्रकारे लागते ही मच्छी। बघा किती छान टेम्पटिंग अशी दिसते ही मच्छी। आता माझे बांगडे तर फ्राय करून झाले आहेत। आता मी फ्राय करून घेणार आहे त्याच तव्यावरती, ती म्हणजे कोळंबी। आता इथे मी मोठी कोळंबी घेतली आहे, तर त्याचे छोटे छोटे पीस केले आहेत आणि ते त्याच रव्याच्या मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये मिक्स केले। तुम्ही ती कोळंबी अख्खीही ठेवू शकता। मी त्या एका कोळंबीचे 3 पीस छोटे छोटे केले आहेत, कारण ते जे छोटे केले तर मस्त ते भाजले जातात आणि क्रिस्पी लागतात। चला आता आपण हे पण पीस दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घेऊया।
चला आता आपण सर्व करूया. तर यांच्या ताटात आता सर्व करूया मस्तपैकी. थोडासा राईस, भाकरी, त्याच्यानंतर आपण वाढूया फ्राय केलेली कोळंबी, नंतर वाढूया आपण फ्राय केलेला बांगडा आणि नंतर आपण वाढूया सार बघा कसा छान दिसतोय. तर वाढूया सार. बघा डिश किती छान अशी आपली सजवली आहे आणि मस्त दिसते. तर तुम्हीही असं रविवार स्पेशल कधी करून बघा. खूप छान स्पेशल असं जातो रविवार आणि हे खाल्ल्यावर तर काय भारीच आहे. हे तर स्वर्ग सुख आहे एकदम. आणि कोकणी स्टाईल म्हटल्यावरती तर खूपच छान लागतं. चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या आणि मस्त रहा.